Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn about figure of speech called hyperbole. Note the spelling HYPERBOLE. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण अतिशयोक्ती हा अलंकार बघणार आहोत, ज्याला मराठीत अतिशयोक्ती म्हणतात आणि इंग्लिशमध्ये जी फिगर ऑफ स्पीच आहे त्याला म्हणतात हायपरबली. आता याचा स्पेलिंग जरी HYPERBOLE हायपरबोल किंवा तत्सम असेल तरी सुद्धा त्याचा उच्चार हायपरबली असाच होतो. सो hyperbole is a figure of speech when you use words to exaggerate. या शब्दावर परत लक्ष द्या. exaggerate, EXAGGERATE. exaggerate म्हणजे वाढवून सांगणे किंवा अतिशयोक्तीने सांगणे. So hyperbole is a figure of speech when you use words to exaggerate your idea or point. It comes from a Greek word which means excess, EXCESS, excess म्हणजे जास्तीचं किंवा वाढवलेलं. तर असा हा अतिशयोक्ती हा अलंकार आहे हायपरबली. अँड नॉर्मली यू यूज इट इन इंग्लिश in day-to-day life also. Let us see certain examples. Even if it seems a little bit difficult, especially the pronunciation and the word hyperbole, it's quite simple to understand. Let's take an example. My bag weighs a ton. WEIGHS, weighs म्हणजे वजन आहे. A ton, TON, ton. आता टनचा अर्थ होतं 1000 किलो. सो इफ आय से माय बॅग वेज अ टन, तर ही अतिशयोक्ती आहे. म्हणजे 1000 किलो तर काही माझ्या बॅगेचं वजन असू शकत नाही. बट आय हॅव यूज्ड इट हिअर टू स्ट्रेस ऑर टू एम्फसाइज दॅट माय बॅग इज रिअली व्हेरी हेवी. माझी बॅग जड आहे म्हणून आय हॅव यूज्ड हायपरबली ओव्हर हिअर. माय बॅग वेज अ टन. तर ही अतिशयोक्ती जी आहे, ही जी आयडिया स्ट्रेस करण्याची पद्धत आहे त्याला इंग्लिशमध्ये हायपरबली हा फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आय वेटेड ॲट द बस स्टॉप टिल इटर्निटी. ETERNITY, इटर्निटी म्हणजे फॉर एव्हर, अनंत काळापर्यंत. म्हणजे मी अनंत काळापर्यंत बस स्टॉपवर थांबले होते. एक्सक्यूज मी. तर ॲक्च्युली आय वेटेड ॲट द बस स्टॉप टिल इटर्निटी. तर हे रिअलमध्ये पॉसिबल नाही आहे. मी अनंत काळापर्यंत बस स्टॉपवर थांबले होते. थोडक्यात मला हे सांगायचं आहे की मी खूप वेळ थांबले होते. तर जेव्हा आपली एखादी आयडिया किंवा पॉईंट आपल्याला स्ट्रेस करायचा असतो तेव्हा आपण एक्झॅजरेशन म्हणजे एखादी गोष्ट वाढवून सांगणे किंवा अतिशयोक्तीने सांगणे याचा वापर करतो. सो दिस फिगर ऑफ स्पीच इज यूज्ड इन लिटरेचर, स्टोरीज अँड everyday speech also. It's normally never used in non-fiction works like reports or research papers. म्हणजे साहित्यात याचा वापर होतो. रोजच्या वापरात इंग्लिश जेव्हा आपण बोलतो तेव्हाही याचा वापर होतो. पण जेव्हा रिपोर्ट्स म्हणजे जिथं ॲक्च्युअल फॅक्ट्स आणि फिगर्स वापरले जातात किंवा रिसर्च पेपर, तेव्हा ह्या हायपरबलीचा अजिबात वापर केला जात नाही. It's perfect for creative writing and communication. It adds a dramatic effect to the statement. So let us take some examples. जेव्हा एखादं वाक्य आपण नॉर्मली बोलतो तर आपण असं वाक्य घेऊ जे नॉर्मल आहे, साधारण आहे, आणि मग हायपरबली तिथं वापरून आपण ते वाक्य करून बघूया. So the normal sentence would be, the game is taking a long time. But when I say this game is taking forever, यानी इफेक्ट वेगळा येतो. So
when I say this game is taking forever, I have used hyperbole. Once again, let us take an example. This helmet is hurting my chin. म्हणजे हे हेल्मेट माझ्या हनुवटीला टोचतंय किंवा तिथं त्याच्यामुळे दुखतंय असं जेव्हा मला म्हणायचं असेल, दिस हेल्मेट इज हर्टिंग माय चिन, आय विल से दिस हेल्मेट इज किलिंग मी. सी, over here also I am exaggerating the fact so as to stress the point that it is really hurting. So even in day-to-day life we use this hyperbole figure of speech, and I'll tell you one sentence which is commonly used by all mothers. आणि आयांच्या आवडीचं वाक्य असतं हे. I have told you to keep your room clean 1,000,000 times. When a mother says, I have told you to keep your room clean 1,000,000 times. मी तुला लाख वेळा सांगितलं आहे की तुझी खोली स्वच्छ ठेवत जा. So this exactly is hyperbole. I have told you to keep your room clean 1,000,000 times. Okay. So this we might have heard so many times. So this is an example of hyperbole. Second is, I have 1,000,000 things to do today. म्हणजे माझ्याकडे वर्कलोड खूप असेल तेव्हा आय विल से आय हॅव 1,000,000 थिंग्स टू डू टुडे. थर्ड एक्झाम्पल, द कार वेंट फास्टर दॅन द स्पीड ऑफ लाईट. नाव दिस इज सायंटिफिकली इम्पॉसिबल, बट देन दिस इज यूज टू स्ट्रेस द फॅक्ट दॅट द कार रिअली वेंट व्हेरी फास्ट. सो द कार वेंट फास्टर दॅन द स्पीड ऑफ लाईट. नेक्स्ट एक्झाम्पल, हिज न्यू कार कॉस्ट हिम $1,000,000,000. मिलियनच्याही वरचं म्हणजे झिलियन. हिज न्यू कार कॉस्ट हिम $1,000,000,000. दिस इज ऑल्सो हायपरबली. अँड द लास्ट एक्झाम्पल, माय जॉग्रफी टीचर इज ओल्डर दॅन द हिल्स. द सेंटेन्स itself is very clear. My geography teacher is older than the hills. म्हणजे माझ्या भूगोलाच्या शिक्षकांचं वय खूप जास्त आहे हे सांगण्याकरता आय हॅव यूज द टर्म ओल्डर दॅन द हिल्स. सो दिस वॉज ऑल अबाउट hyperbole, HYPERBOLE. It's a very interesting figure of speech, and I hope you have enjoyed this session. That is all for today. Today we have learned hyperbole and we have seen its examples. So that's all for today. Thank you. Dhanyavad.